मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकृती म्हणजे काय, तिचे प्रकार कुठले आहेत, एखाद्या व्यक्तीची प्रकृती कशी ठरते हे बघितले. तेव्हा नक्कीच आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असणार की ही प्रकृती इतकी महत्वाची आहे का, त्याचा इम्पॉर्टन्स काय बरं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रकृतीचं महत्व काय आहे, ती जाणून घेण्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रकृती ही आयुर्वेदात सांगितलेला एक खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीची प्रकृती जाणून घेतल्यानंतर त्याची फक्त शारीरिक किंवा मानसिक वैशिष्ट्य, त्याची जडणघडण कशी आहे हे लक्षात येत नाही. त्या उपर जाऊन प्रकृती परीक्षणाचे खूप सारे फायदे आहेत. एखाद्या व्यक्तीची प्रकृती आपल्याला जेव्हा समजते तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला भविष्यात जाऊन, पुढे जाऊन कोणत्या प्रकारचे व्याधी जास्त प्रमाणात होण्याचा धोका आहे किंवा सहजरित्या कोणत्याही प्रकारचे त्रास, आजार त्याला होऊ शकतात हे लक्षात येत असते. जसं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना संधिवाताचा, सांधेदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतो. आता कोणते व्याधी होतात हे लक्षात आल्यावर अर्थातच आपण ते व्याधी होऊ नयेत किंवा ते न होण्यासाठी, त्याचा धोका टळण्यासाठी योग्य ती काळजी नक्कीच घेऊ शकतो. आयुर्वेदात प्रत्येक प्रकृतीनुसार योग्य तो आदर्श असा आहार आणि विहार सांगितलेला आहे. म्हणजेच प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचं खाणं खाल्लं पाहिजे, कोणते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, त्यासोबतच आपली लाईफस्टाईल कशी असावी, काय करावे, काय करू नये याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. जसं की पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने सतत मसालेदार पदार्थ खाणं, तिखट खाणं हे कमी केलं पाहिजे, हे टाळलं पाहिजे. त्यासोबतच त्यांनी उन्हामध्ये जास्त प्रमाणात जाणं किंवा एकदम गरम गरम पाण्याने आंघोळ करणं यासारख्या गोष्टी टाळणं गरजेचं असतं. हे आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार लक्षात येऊ शकतं. प्रकृतीनुसार आहार विहार तर समजतोच, पण त्यासोबतच एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला असेल, एखादा व्याधी झाला असेल, तर तो बरा होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो, त्याचा प्रोग्नोसिस कसा असेल हेही आपल्याला प्रकृतीमधून समजू शकते. जसं की एखाद्या वात प्रकृतीच्या व्यक्तीला कफाचा आजार झाला असेल तर तो त्या मानाने लवकर बरा होतो. मात्र वात प्रकृतीच्या व्यक्तीला जर वाताचाच एखादा आजार झाला असेल तर मात्र तो बरा होण्यासाठी जास्त कालावधी लागलेला दिसून येतो. आयुर्वेदिक औषधी योजना करताना सुद्धा औषधे कोणती द्यायची किंवा त्यांचा डोस कशा प्रकारचा असावा हे सुद्धा जाणून घेण्यासाठी प्रकृती परीक्षण गरजेचे असते. आयुर्वेदात पंचकर्मांचं वर्णन केलेलं आहे आणि या पंचकर्मांचं वैशिष्ट्य असं आहे की ही पंचकर्मे चिकित्सा म्हणून म्हणजे ट्रीटमेंट म्हणून तर दिलीच जातात, पण त्यासोबतच स्वस्थ राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी स्वस्थ व्यक्तीला सुद्धा करता येतात. प्रकृती जाणून घेतल्यानंतर त्या त्या प्रकृतीनुसार योग्य ती पंचकर्म चिकित्सा सुद्धा आपण करू शकतो. जसं की वात प्रकृतीसाठी बस्ती कर्म सांगितले आहे, पित्त प्रकृतीसाठी विरेचन कर्म सांगितले आहे आणि कफ प्रकृतीसाठी वमन कर्म सांगितले आहे. तेव्हा आतापर्यंत आपल्या लक्षात आलेच असेल की हे प्रकृती जाणून घेण्याचे, प्रकृती परीक्षणाचे खूप महत्व आहे, त्याचे खूप फायदे आहेत. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे आपण नेहमी म्हणत असतो, ऐकत असतो, पण प्रकृती जाणून घेतल्यानंतर आपण हे नक्कीच खरे करू शकतो. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकृतीच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.